हॅलो एव्हरीवन, सो वेलकम टू माय कोंबडा पण आत्ताच रिकाला पाहिजे. ठीक आहे, चल. सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आता मी नवीन ब्लॉग चालू करते. आणि नवीन ब्लॉग चालू करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट सांगते की इथे आम्ही आणलेत बोंबील. म्हणजे माझ्या नवऱ्याने ते बोंबील आणून मला दिलेत. पण मेन टेन्शन असं आहे की मला बोंबील काय ज्या मी इरिटेड करते ना कोंबडा. आत्ता का ओरडतोय हा? गटारीला तर जरा टाईम आहे ना बाई. तर हे बोंबील मला साफ करताना येत नाही, पण मी काय करू याचं? आणि आमच्या आई पण घरात नाही आहेत, त्याच्यामुळे मला एकटीला साफ करायचं. आणि तो देऊन गेला. त्याला मी बोलली की मला नाही येत साफ करताना. त्याच्यावरती तो बोलला की मग फेकून दे. फेकून का देऊ मी? तो बोलला की नसेल येत तर फेकून दे. पण आता मी आणलेत तर आता बघ. आता मी यूट्यूबला थोडंसं बघितलं म्हणून सांगत होते ना, तेव्हा मम्मी बोलत होती की शिक शिक, आणि मी काय नाही शिकली बाई. तेव्हा शिकायला पाहिजे होतं. मला तर कुठलीच मच्छी साफ करताना मी हा पहिलाच बोंबील आहे. आता आपण ट्राय करूया कसं साफ करायचं ते. मी थोडंसं यूट्यूबला बघितलं. सुरीने करायला लागते. हे मी आता हे खवलं काढून घेतलीत आणि आता मी मुंडकायचं उडवून टाकते बोंबीलचा. आणि मला माहित नाही उडवतात की नाही, पण मी उडवते. मला नको येतं. म्हणजे काहीतरी घाणबीण काढतात की कशी काढतात की घाण. हे काढून झालं माझं. आता हे नॉर्मल यातून थोडी घाण निघेल ना, थोडं नॉर्मल असं हे कट केलं मी. निघ. हे मला आवडत नाही घाण. कशी काढून मी बाबा. एक साईड काढून झाली. बघितलं शेपटा पण असं उडवून टाकते तुम्ही मधून. शेपटा नको आहे. आणि हा मधून असं कट करते मी, कारण आम्हाला थोडा फ्राय करायचा आहे त्याच्यासाठी. हे सगळं निघते भाई निघते. आणि आमचे पप्पा बिप्पा त्या ब्लॉग बघतील तेव्हा बोलतील अरे बेटा माझ्याकडे तरी आणायचं. पण आता तुम्ही नव्हतात घरी, मी काय करू? ठीक आहे ना, असं असतं ना. मेन म्हणजे सूर्याला पण नाही धार आहे, काय करायचं? हा जमते की नाही मला साफ करायला नॉर्मल. म्हणून तुम्हाला सांगते, जर लग्न करायचा विचार करत असाल तर सगळं शिका पहिलं, नंतरच लग्न करा. कारण कधी कधी स्वतःवरती वेळ येते आणि मग आपल्याला शिकायला लागतं. सो मला तर बागडे पण येतात साफ करताना. मी बागडे वेगळे काय नाही करायची, मला बागडे पण मी शिकले आता करायला. बागडे बोंबील हे आत्ता फर्स्ट ट्राय माझी. आणि कोलंबी तर ऑलमोस्ट सगळ्यांनाच येते. ते चालू आहे माझं कालवण. आणि इथे मी सगळं बोंबीलला मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे. मीठ, मसाला, हळद, लिंब आणि आलं लसूण पेस्ट. सो फायनली मी बोंबील साफ केले आणि आता इथे बोंबलांचं कालवण बनवलं. आणि इथे तळायची आपल्याला मच्छी. इथे भात ठेवला आहे आणि रवा घेतला आहे. रवा थोडंसं तांदळाचं पीठ बघते घेतलं तर घेते, पण मला नाही आवडत. सो मला हे असं नुसता रवा लागतो. तर रव्यात बुडवून मी फ्राय करणार आहे. ओके गाईज. सो शिकली मी, मुलगी शिकली, प्रगती झाली. ह्याच्यात थोडं हे पण आहे, काय बोलतात त्याला, मांदेली. वाव, यम्मी जेवण आहे आपलं. काय झालं आपलं फ्राय? हो किती बाकी आहे? झालं, कालवण झालंय आणि फ्राय व्हायचं आहे. पीठ लावून? पीठ नाही लावलं मी, रवा लावला. सो गाईज आता आमचं जेवण झालंय. कॅमेरा पेस करायला शिक ना. नाही जमत मला, बोल. मी एकटी किती बडबड करणार ब्लॉग मध्ये. ह्याला मी किती वेळा सांगितलं की काहीतरी बोलत जा, तर तू कायच नाही बोलत. आणि किती व्हिडिओ डिलीट केले असतील. गाल बघ तुझे किती दिसतात गोल. अरे मी गोलू झाले. मला माझं वेट किती आहे सांग? 55. नको एवढं सांगूच त्यांना. मी कालच माझं वेट चेक केलं आणि ते आहे 5 किलो 50 वेट. किलो. हा, तर तेव्हा 49 डिसेंबरला गेलेलं ना आपण. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट. आता माझं 55 झाले. 6 किलो वाढलं.
पण मी आतापासून गरम पाणी चालू केलंय रोज सकाळी मॉर्निंगला 4 दिवस पिशील परत आहे ते लिंब चाय आहे. पिळून पाणी. पण मी बदाम बिदाम आणि अशी झाली. गॅस होते कडक होते ना थोडे. नाही, गॅस खूप स्लो आहे म्हणून ते तसं. मग ठीक आहे. कडक होते थोडे. हा, ठीक आहे ठीक आहे. फोडशील ना ते. एवढं केले त्याचं काय. मस्त केलं तरी मला आवडतच नाही पण खाईल मी पण. मला आवडतात ना पण, म्हणून तर मी केले. तुझ्यासाठी नाही केले. मी तुझ्यासाठी का करू. शेत लावायला जा शेतावर. असं नाटकी न कर. एवढं मी अरे किती ऑर्डर करशील बास कर. मग आलेलं होतं पार्सल. किती काय कशाला उगाच मागवत असते विनाकारण बघून. काय उपयोग आहे का त्याचा. बाकी मागव ना काय उपयोगी वस्तू. उगाच काय पण मागवत राहील. फालतू उगाच पैसे संपवतात कशाला पण. स्किन करतं बास कर. ते दुसरं काहीतरी मागव ना चांगल्या गोष्टी. उगाच ते बाथरूम मध्ये सगळं वॉशरूम मध्ये सगळं भरून ठेवलंस काचा तुझ्याच वस्तूंनी. काय गरज आहे त्यापेक्षा दुसरं घे ना काहीतरी. सेविंग ठेव जरा पैसे. 4 पैसे ठेवले तुझ्या जवळ होतील ना. जाऊ बघावं तेव्हा हे ते मागवत असत मेशोवर. नाही परत घेतली मेशो नाही, इंस्टाग्राम वरून पण मी ऑर्डर करतो. परत नाही दिलं तर परत बोलतेस का नाही दे हे नाही दिला नाही बोललास. अरे मग उपयोगी वस्तू मागव ना. तर नाही बोलते घे. उपयोगी मागव काहीतरी. थोडंसं सेविंग करायची. सारखं मागवून काय उपयोग त्या गोष्टींचा. एवढं लावतंस का फरक पडलाय तुला. एक पण काय मला फरक नाही वाटत. तेवढं चेहरा लावतोस रोज. एवढं माझी स्किन बघ तू. आहे ना स्किन फुकटचं फालतूपणा करतोस तू. जा मच्छीचा गॅस बंद कर. डोंट केअर. मला काय फरकच नाही पडत. पण मी मागवेल माझी मर्जी. त्याला माहित नव्हतं ब्लॉग चालू आहे ते. बंद कर बरं राहू दे. नाही नको बंद नको करूस थांब. नुसती कामं सांगतेस ना मला. हे कर ते कर. अरे मग मी रोज कामं करते. तू एक दिवस केलंस तर काय होणार आहे. मी पण करतोय ना काम रोज. कसली भांडी घासतोस. लोकांचे नवरे बघ जा किती कामं करतात. माझं काम तू कर. तुझं काम मी करेल उद्यापासून. मी तुझं काम करेल, तू माझं काम कर. करतो. ठीक आहे जाईल. मारेल. तू पण नाश्ता जेवण भांडी कपडे कचरा. गाईज आम्ही बेडरूम थोडा डेकोरेट करणार आहोत आणि थोडा चेंज करणार आहोत. चेंज मीन्स ही पेंटिंग मला आता नको आहे. सो ही पेंटिंग आम्ही थोडी रिनोव्हेशन करणार आहोत रूमची. आणि हा कलर तर व्हाईटच ठेवणार. अँड देन ही भिंतीला काय करू. जर तुम्हाला काय आयडिया असेल तर मला नक्कीच कळवा. माझं असं आयडिया होती की शीट लावायच्या, पण शीट त्या थोड्या भिजतात म्हणून मी थोडं पेंटिंग वेगळं करणार होती. या भिंतीला स्पेशली तुम्ही मला सजेस्ट करू शकता की काय करायचं. आणि ही भिंत यांनी पेंटिंग केलेली होती. तिला दगड बघ कसे आहेत. हा मस्त वाटतात. हे यांनी स्वतः पेंटिंग केलेली होती 2 वर्ष आधी. आणि पापा. तर अशा प्रकारे आम्ही नॉर्मल थोडं रिनोव्हेशन करणार आहोत रूमची. रूम चेंज नाही करू शकत. आमचा रूम थोडा छोटा आहे पण त्याच्यात खूप साऱ्या वस्तू आणि इथे पण मी थोडं काहीतरी वेगळं आता नाही करणार. आता मी ब्लॉग चालू करते. मी विसरले की मी आज ब्लॉग केलाय तो. आणि फ्रेश झालेली आहे. ते नंतर रात्रीचं जेवायला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. सगळ्यांनाच असतो रे हा प्रश्न. स्किन ना माझी मला जरा चांगली वाटते. मी हा फॉक्सटेलचं हे मॉइश्चरायझर यूज करते 2-3 दिवस. हे खूप सॉफ्ट आणि तुम्हाला चांगला ग्लो देतो. देन याच्यामध्ये खूप काय काय आहे वॉटेवर. मला त्याने काय फरक नाही पडत पण मी लावते. आणि मी फेसवॉश पण त्याचाच यूज करते. हे मी रात्री झोपताना सकाळी आणि मध्ये तस दुपारी संध्याकाळी लावत बसते. टिकली पडले ना माझी बाई. कशी दिसते मी. थोडंसं
माझे हात ना मला हे हे बघा ओटे लागले. हे हात आहेत ना माझे सॉफ्ट, मला जाम आवडतात. त्यानंतर मी हा लिप बाम यूज करते लोटसचा. मला ना लिप बाम ॲक्च्युली जास्त नाही आवडत. ते मला लावलं ना की मला खाताना आणि पिताना पण नाहीत काय, तरी पण मी लावत बसते. म्हणजे मी रात्रीची लागते. आणि लिपस्टिक मला अजिबात सहन होत नाही. जेव्हा मी लिपस्टिक लावते ना तेव्हा मला लगेच ती पुसायला लागते. म्हणजे मी बाहेर जाताना लिपस्टिक लावते, त्याच्याशिवाय मी बाहेरच नाही पडत. पण जेव्हा बाहेरून घरी आली की पहिलं तोंड धुते, लिपस्टिक पुसते, हा रिलॅक्स वाटतं बाई. मला आजचा ब्लॉग थोडा घरचा दाखवला आहे मी. आणि एक शूट करत होती, ते शूट कंप्लीट केलं, पण थोडे चेंजेस आहेत. सो मला त्या व्हिडिओ शूट करायचे आणि मी हे सगळं पुसले धुतले सगळं लावून ठेवलं. तर मी कसं करू मला समजत नाही. असं पण असतं की प्रमोशनचे शूट करायचे असतात तेव्हा आपल्याला थोडे चेंजेस असतात. मग आपण निघालेलो असतो, रिटर्न निघावं लागतं, रिटर्न सगळं ते बोलावं लागतं, स्क्रिप्ट वगैरे. बाई खाऊ गोष्ट नाही. सो खूप दिवसांनी आपल्याला एक प्रमोशन आलेलं, ते व्हिडिओ आता जर चेंजेस असतील तर मी उद्या शूट करेल असती, कारण रात्री थोडी व्हिडिओ क्लिअर नाहीत, मॉर्निंगला थोडी क्लिअर येते. तर असा होता माझा आजचा दिवस. थोडा माझा नवरा पण बोलला आहे ब्लॉगमध्ये, आणि त्याची कटकट पण तुम्हाला ऐकायला मिळाली असेल कशावरून आहे ती. सो इग्नोर, मी इथून ऐकते इथून सोडून देते, जसं सगळ्याच बायका असं करतात माझ्यासारख्या. तर हा ब्लॉग इथे सेंड करते. टाटा बाय बाय, सी यू अगेन. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव यू.